काँग्रेस निवडण्यामागचं कारण काय? माझे वडील हे शरद पवार साहेबांचे फार मोठे खंद समर्थक राहिले आणि त्या विचारसरणीला धरूनच मी काँग्रेस पक्ष निवडायचं ठरवलं. पण जनता ठरवणार की आपण कोणाला निवडून द्यायचं. काय मतदार म्हणतात? मतदारांचा प्रतिसाद नेमका कसा आहे? मी डोर टू डोर लोकांकडे जातो. डोर टू डोर लोकांच्या समस्या मी सगळ्या जाणून घेतो. लोकांचे प्रश्न हे चांगल्या प्रकारे मी सभागृहात मांडू शकतो. त्यामुळे जनतेने मला निवडून द्यावं. मी 100% नगरसेवक तर मी नसणार, मी जनसेवक असणार. नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आपण सध्या आहोत पुण्यातील प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी. सध्या नेत्यांच्या प्रचारांचा सभांचा धडाका पाहायला मिळतोय. कॉर्नर बैठका सुरू आहेत, रॅली सुरू आहेत, प्रचार वेग धरतोय आणि त्यातच सध्या आपण वाघोली खराडी या भागामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत ज्यांचं मागच्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम राहिलेलं आहे, उच्च शिक्षित, सुशिक्षित आणि ज्यांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य लाभलेलं आहे, ते डॉक्टर पवन सोनवणे सर आपल्यासोबत आहेत. पवनजी, LS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. माझा पहिला प्रश्न थेट आपल्याला की आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपण प्रचार करताय, व्यस्त आहात, मतदारांच्या भेटीगाठी घेताय, काय मतदार म्हणतात? मतदारांचा प्रतिसाद नेमका कसा आहे? खरं तर मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जाती या प्रवर्गामधून मी निवडणूक लढतो आणि आता एक फॅशन आली आहे की सर्वजण फार मोठा मॉब घ्यायचा, 1000-2000 लोकांचा आणि त्या रस्त्याने फक्त फिरत जायचं, हात जोडत जायचं लोकांना. परंतु मी तशा प्रकारे प्रचार सध्याला करत नाही. मी डोर टू डोर लोकांकडे जातोय, डोर टू डोर लोकांना भेटतोय, डोर टू डोर लोकांच्या समस्या मी सगळ्या जाणून घेतोय आणि ज्या ज्या समस्या माझ्या लेवलला सुटण्यासारख्या आहेत मी त्या लगेच समस्या ह्या सोडवतोय. त्यात उच्च शिक्षित असल्यामुळं मला काही गोष्टींचे प्रश्न म्हणजे काही लोकांचे जे प्रश्न आहेत ते इझिली समजत आहेत आणि त्याच्यावर मी तोडगा काढतोय. लोकांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे. मी ज्या अनुसूचित प्रवर्गातून लढतोय त्या प्रवर्गामध्ये मी एकच उच्च शिक्षित असा उमेदवार आहे आणि त्यामुळे लोक मला बोलतायत की 100% तुमचं काम होईल, तुम्ही 100% निवडून याल, असा लोकांकडनं मला विश्वास दिला जातोय. 16 तारखेला बघूया आपण काय होतंय ते. आता उच्च शिक्षित असण्याचा राजकारणामध्ये नेमका काय फायदा असू शकतो किंवा मतदारांचं आणखीन अधिक पद्धतीने काम होईल याचा नेमका आधार काय, कशावरून असं होऊ शकतं? काय होतं, लोक तुम्हाला फार अपेक्षेने निवडून देतात, बरोबर, आणि अपेक्षेने निवडून दिल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सभागृहामध्ये जाता त्यावेळेस तुम्ही तुमच्या भागाचे प्रश्न हे पोटतिडकीने मांडणं गरजेचं आहे. शिक्षणाचा तोच फायदा आहे की तुम्ही स्पष्टपणे बोलू शकता, तुमच्या भागाचे प्रश्न स्पष्टपणे त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकता आणि लोकांना ते पण कळतंय की आता आपण कुणाला प्रभागात पाठवलं पाहिजे किंवा सभागृहात आम्हाला कुणाला आपण पाठवून ह्या भागातून निवडून दिलं पाहिजे. त्यामुळं मला तर असं वाटतंय की लोकांचे प्रश्न हे चांगल्या प्रकारे मी सभागृहात मांडू शकतो. प्रशासकीय कामांवर माझी पहिल्यापासून पकड आहे आणि लोकांची कामं मी चांगल्या प्रकारे करेन. त्यामुळे जनतेने मला निवडून द्यावं असं मी या माध्यमातून लोकांना आवाहन करतो. जर पूर्ण इतिहास पाहिला तर पुणे ही सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर, महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून विद्यार्थी या ठिकाणी येतात शिक्षणासाठी. मात्र मागच्या काही दिवसात पुण्याचं स्वरूप पूर्ण बदललंय. म्हणजे पुण्यात गुन्हेगारी खूप वाढली आहे, राज्यात नाही तर देशात हा विषय आता चर्चेचा होतोय की पुण्यातली गुन्हेगारी. त्याला आळा घालण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? आणि दुसरा त्याला लागून प्रश्न महत्त्वाचा की युवक जो आहे तो व्यसनाधीन होतोय, ड्रग्सचे मुद्दे पुण्यात खूप आले, ह्याची काळजी घेण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? तुम्ही उद्या लोकप्रतिनिधी असणार आहात, काय नेमकं आवाहन कराल मतदारांना? पुणे नक्कीच विद्येचं माहेरघर आहे आणि भविष्यातही ते राहील, यात काही शंका नाही. माझा जो भाग आहे वाघोली आणि खराडी या प्रभागामध्ये अनेक कॉलेजेस आहेत, शाळा आहेत. त्यामध्ये नामांकित असे कॉलेजेस, नामांकित अशा शाळा या भागात असल्याने पुण्याच्या बाहेरून किंवा राज्याच्या बाहेरून किंवा काही कॉलेजेसमध्ये देशाच्या बाहेरून देखील मुलं या ठिकाणी शिकायला येत आहेत, शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. परंतु आपण जो व्यसनाचा मुद्दा सांगितला की मागच्या काळामध्ये पुण्याचं जे वैभव आहे ते कुठंतरी हरवलंय. पुणे ही क्राईम सिटी म्हणून ओळखायला लागली आहे. तुम्ही गुगलला जरी सर्च केलं तर पुण्याचं नाव हे खराब होत चाललंय. अशा कंडिशनमध्ये मधल्या काळामध्ये गृह जो विभाग आहे आपला, गृह विभागाचा कसल्याही प्रकारचा धाक हा
मुलांवर देखील राहिलेला नाही आणि सर्वच बाबींमध्ये आपण बघा की गुन्हेगारी ही प्रचंड अशी वाढलेली आहे. प्रथमतः ही जी मुलं व्यसनाधीन होत आहेत, ड्रग्सनी जो ह्या मुलांवर विळखा घातला आहे हा तोडणं गरजेचं आहे. त्यासाठी आपलं होम मिनिस्ट्री जी आहे यांनी सक्षम होणं गरजेचं आहे. कारण ड्रग्ज जे येतंय हे कुठून येतंय, हे कुणाच्या आशीर्वादाने येतंय, याच्यावर देखील आपण प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे. राहिला विषय तर ज्या वेळेस आपलं पाल्य, आपला मुलगा पुण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या शिकायला येतो, तर पालकांची देखील जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवलं पाहिजे. कारण आत्ताचं जे झेन्झी क्राऊड आहे ते बऱ्यापैकी म्हणजे सोशल मीडिया असेल, आपण बघतोय पुण्यामध्ये कोयता गँग फार सक्रिय होती आहे आणि ह्याच्यामध्ये चांगल्या घरातली मुलं ह्याच्यामध्ये सहभागी आहेत. तर त्या आईवडिलांनी देखील आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे संस्कार हे लहानपणापासून दिलेले पाहिजे. राहिला शिक्षणाचा मुद्दा, तर पुण्याचा शिक्षणाचा दर्जा अतिशय चांगला आहे. पुण्याचं नाव बदनाम नाही झालं पाहिजे ह्या मताचा देखील मी आहे. माझा हा खराडीचा आणि वाघोलीचा जो प्रभाग आहे या खराडीमध्ये IT क्राऊड देखील आहे. IT क्राऊड अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी IT पार्क असल्यामुळं राज्यातून देशातून बाहेर या ठिकाणी जॉबसाठी लोक येत आहेत. आणि जे बाहेरून देखील जे क्राऊड येत आहे म्हणजे हिंदी भाषिक असेल, आपलं लोकल मराठी भाषिक असेल, त्यांना माझं एक सांगणं आहे की पुण्याचं जी संस्कृती आहे ही पुण्याची संस्कृती टिकवण्याचं काम हे आपल्या सर्वांचं आहे. जरी मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, मी 100% नगरसेवक तर मी नसणार, मी जनसेवक असणार आणि जनसेवक म्हणून मी लोकांची कामं करेल. परंतु माझ्या सोबतीला इथल्या जनतेने देखील मला साथ दिली तर 100% जे पुण्याचं गतवैभव मिळवण्यास 100% मी प्रयत्नशील राहील. जनसेवक म्हणून आपला आगामी काळात प्रवास असणार आहे. तर पुढे प्रश्न पडतो की तसं आपली पार्श्वभूमी जर पाहिली तर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांशी आपले चांगले संबंध राहिलेले आहेत. सगळ्यांशी नातं अगदी मतदारांसहित नेत्यांशी आपले चांगले संबंध राहिलेले आहेत. मग काँग्रेस निवडण्यामागचं कारण काय किंवा काँग्रेसचा नेमका प्रवास आपला कसा राहिला, कुठून आपल्याला प्रेरणा मिळाली? खरं तर माझं जे बालपण गेले हे काँग्रेसच्या विचारसरणीत गेले. नंतरच्या काळात माझे वडील हे शरद पवार साहेबांचे फार मोठे खंदे समर्थक राहिलेले आहेत. त्यांनी कधी कुठली निवडणूक लढवली नाही. ते एक माध्यमिक शाळेमध्ये ते शिक्षक होते. परंतु पवार साहेबांचं एक वलय हे माझ्या कुटुंबियांभोवती होतं पहिल्यापासून. त्यानंतरच्या काळामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये 2007 पासून प्रचंड असं काम केलं. मी डॉक्टर सेल म्हणून काम करत होतो. विद्यार्थी चळवळीमध्ये देखील मी काम केलं. परंतु पुढच्या कालखंडामध्ये आपण बघितलं की 2 राष्ट्रवादी सेपरेट झाल्या, एक दादांची राष्ट्रवादी आणि एक पवारसाहेबांची राष्ट्रवादी. त्यावेळेस मी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी म्हणजे तुतारी चिन्ह जे आहे त्याच्यासोबत जाणं पसंत केलं. कारण एक विचारसरणी आहे आणि त्या विचारसरणीला धरूनच मी काँग्रेस पक्ष निवडायचं ठरवलं आणि मग मी काँग्रेसकडे तिकीट मागितलं. काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलं आणि मी आता निवडणूक लढतोय. ठीक आहे, आपल्याला उमेदवारी मिळाली. आता उमेदवारीवरून एक विषय निघतो की बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की घराणेशाहीचा प्रकार समोर आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी ठरवून काही घरातच उमेदवारी दिल्या जातात. असं सर्रास राजकारणामध्ये हे चालतंय आणि इकडून तिकडे गेले, पक्ष बदलले तरी त्वरित उमेदवारी, निष्ठावंतांना डावलणे हा प्रकार खूप चालतो. हे आजच्या राजकारणावर नेमकं आपलं मत काय? खरं तर निष्ठावंतांना डावललं नाही पाहिजे. कारण त्यांनी त्यांचं तन मन धन हे पक्षासाठी दिलेलं असतं. अनेक वर्ष अनेक जण पक्षामध्ये काम करतात आणि उमेदवारीचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस त्यांना उमेदवारी ही नाकारली जाते. राहिला घराणेशाहीचा प्रश्न, तर घराणेशाहीवर भारतीय जनता पार्टी नेहमी काँग्रेसवर बोलते की काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे. परंतु आता आम्हाला विकासाचं राजकारण करायचं, आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर आम्ही बोलणार आहे. त्यामुळे मी टीका करणार नाही. किती घराणेशाही झाली तरी आता लोकांना समजतंय की कोण कुठं उड्या मारतंय, कोण किती पक्ष बदलतंय. त्यामुळे लोक ही जनता जी आहे माझ्या प्रभागातली असेल, पुण्यातली असेल, महाराष्ट्रातली असेल, ही जनता जी सुज्ञ आहे आणि आपण जनता जनार्दन का म्हणतो, तर जनता ठरवेल. किती घराणेशाही झाली, कोण कुठंही गेलं तर ही निवडणूक जनतेची आहे, ही व्यक्तीची निवडणूक आहे आणि पक्ष देखील त्याच्यामध्ये सगळे सहभागी असतात. परंतु व्यक्ती जितक्या लोकांपर्यंत पोहोचतोय, जितक्या लोकांपर्यंत व्यक्तीचे कॉन्टॅक्ट आहेत उमेदवाराचे, त्याला व्यक्ती ही निवडून देते. मग घराणेशाहीचा मुद्दा जरी आला तरी जनता ठरवणार की आपण कुणाला निवडून द्यायचं. प्रभाग क्रमांक 4चा आपण नेतृत्व करताय, प्रचार सध्या सुरू आहे. प्रशासकीय कालावधी मागच्या काही वर्षांसाठी होता, 3-4 वर्ष. त्यावेळेस काय मतदारसंघाला फटका बसला का? हे बघा,
माझा जो प्रभाग आहे खराडी वाघोली, खराडी हा पहिल्यापासून पुणे महानगरपालिकेत समावेश असलेला भाग आहे. बरोबर. आणि वाघोली जो आहे हा अलीकडच्या 4 वर्षामध्ये वाघोलीचा समावेश ज्यावेळेस प्रस्तावित गावं घेण्यात आली त्याच्यामध्ये वाघोलीचा समावेश हा पुणे महानगरपालिकेमध्ये करण्यात आला. वाघोलीचे प्रश्न असतील, खराडीचे प्रश्न असतील, दोघांचेही प्रश्न हे वेगवेगळे आहेत. परंतु आपण जसं सांगितलं की 2022 नंतर या प्रभागामध्ये नगरसेवक नसल्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून प्रशासकीय कामकाज या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातून सुरू होतं. बरोबर आहे. आणि त्यामुळं ह्या भागाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे. तुम्ही आजही खराडीत कुठेही फिरलात तर पाण्याचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न आहे, रस्त्यांची प्रचंड अशी दुरावस्था झालेली आहे. आणि जर तुम्ही वाघोलीचा प्रश्न बघितलात तर वाघोलीकडे कचऱ्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे, पाणी वाघोलीला नाही, त्याच्यानंतर फुटपाथ नाही आहेत, ग्राउंड्स नाही आहेत, मुलांना खेळायला ग्राउंड, स्विमिंग पूल जे आपण म्हणतो, गार्डन्स नाही आहेत, त्याच्यानंतर ओपन जिम नाही आहेत. म्हणजे असे अनेक प्रश्न, म्हणजे वाघोलीत मी वास्तव्याला आहे आणि वाघोलीचा एक नागरिक म्हणून ह्या प्रशासकीय यंत्रणेकडून वाघोलीचा पूर्णपणे खेळखंडोबा झालाय असंच मला या ठिकाणी सांगावं लागेल. कारण वाघोलीचे आत्ताचे जे प्रश्न तुम्ही बघितले, वाघोलीचं जी डेव्हलपमेंट फास्ट होतीये आणि त्या मानाने वाघोलीच्या गरजा ज्या आहेत त्या प्रचंड अपुऱ्या पडत आहेत. म्हणजे ज्या उपाययोजना करणं गरजेचं होतं, ज्या गोष्टी वाघोलीला पाणी पुरवणं गरजेचं होतं, एका सोसायटीचा महिन्याला 5-5 लाख रुपये पाण्यावर खर्च होतो. आणि टॅक्स हा ग्रामपंचायतीचा टॅक्स हा 1 पटीने होता, तर ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यात आला वाघोलीचा टॅक्स किंबहुना माझ्या सगळ्याच भागाचा टॅक्स हा 5 पटीने वाढवण्यात आला. आणि ग्रामपंचायत ज्या सुविधा देत होतं त्या खूप चांगल्या होत्या असं मी म्हणेल. परंतु ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये वाघोलीचा समावेश झाला तर सुविधा तर राहू द्याच, लोक पैसे देऊन मेलेत अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळं या गोष्टीकडे प्रामुख्यानं या गोष्टींवर मला काम करावं लागेल आणि मी चांगल्या प्रकारे ते काम करेन. प्रशासकीयचा मुद्दा झाला, त्यापूर्वी जे सत्ताधारी होते प्रशासकीय वगळता मग त्यांनी काही काम केले का नाही, का त्यावेळी सुद्धा हे मुद्दे असेच प्रलंबित राहिले, समस्या कायम राहिल्या? आपण आता ज्या ठिकाणी आपण खराडीत बसलोय हा भाग वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाच्या अंडर येतोय. बरोबर. आणि वाघोली हा जो भाग आहे तो शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतोय. तत्कालीन शिरूर हवेलीचे आमदार असतील त्यांनी देखील वाघोलीसाठी अनेक कार्य चांगली कामं केली. म्हणजे निवडणूक म्हटलं की विरोधाला विरोध करायचा ह्यातला मी नाहीये, कारण मी राजकारणी नाहीये. मी तुम्हाला तेच सांगतो की मी जनसेवक म्हणून निवडून जाईल, मी नगरसेवक म्हणून निवडून जाणार नाही, मी काही राजकारणी नाही. जे केलंय ते केलंय. आजचं हे खराडीचं जे वैभव बघताय तुम्ही, हे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. ते आता कुठल्या पक्षात आहेत, त्यांची मुलं कुठल्या पक्षात आहेत ह्याच्यावर मी काय बोलणार नाही. आणि जो वाघोलीचा जो भाग तुम्ही बघितला तर वाघोलीमध्ये तत्कालीन आमदार म्हणजे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड अशी कामं झाली. आत्ताचे आमदार पण आहेत ते त्यांची कामं करतायत. ह्या ठिकाणी पुनश्च एकदा लोकांनी आमदार बापूसाहेब पठारेंना निवडून दिले, परंतु ही आमदारकी लेवलची कामं झाली. म्हणजे आमदारांनी विधानसभेतनं एखादा निधी आणायचा आणि त्याच्यावरच काम करायचं. मग ती कामं जी आहेत ती गल्लीबोळापर्यंत कामं होत नाही. लोकांना दैनंदिन जीवनामध्ये काय लागतं, पाणी लागतं, चांगल्या प्रकारच्या सुखसोयी लागतात, स्ट्रीट लाईट लागतं, रस्ते लागतात, कचऱ्याचा प्रश्न हा गंभीर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देण्याचं काम हे नगरसेवकांचं असतं. त्यामुळे मागच्या काळात निधी आला असेल, परंतु ग्राउंड लेवलला काही दिसत नाही. ग्राउंड लेवलला दोन्ही भागाचा भकासपणा हाच मला एक जनसेवक म्हणून दिसतो. तुमच्या माध्यमातून उद्या तुम्ही नगरसेवक नाही तर जनसेवक म्हणून काम करणार आहात असं आपण मागेच म्हणालात. त्यावेळी नेमकं आपल्या माध्यमातून या वाघोलीकरांसाठी, खराडीकरांसाठी विकासाचं विजन काय असणार? एक तर पहिली गोष्ट, तुम्ही आता ज्या नगर रोडने आलात त्या नगर रोडवर ट्रॅफिकचा प्रचंड असा ताण या रोडवर आहे. आणि खराडीकर असतील, वाघोलीकर असतील, हे या ट्रॅफिकमुळे प्रचंड अशी हैराण. प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची उपाययोजना, म्हणजे प्रत्येक चौकामध्ये एक ट्रॅफिक पोलीस किंवा वॉर्डन असतो, परंतु कसल्याही प्रकारची मदत ही त्या वाहनांना पण होत नाही, लोकांना पण होत नाही. त्याच्यामुळं तुम्ही सकाळी आपला जो ड्युटी टाईम आहे त्या टाईमला बघा ह्या नगर रोडवर प्रचंड असं वाहतूक असतं. संध्याकाळी देखील बघा, दिवसभर तर असतंच, परंतु पीक आवरला जे म्हणतो आपण त्या पीक आवरला प्रचंड असं ट्रॅफिक असतं. मी नगरसेवक झालो तर ह्या
सर्व गोष्टींना कुठंतरी एक शिस्तबद्धता आणण्याचा मी प्रयत्न करेन. त्याचं का असं आहे कारण की सकाळी आपण बघितलं तर शिरूरवरून येणारी प्रचंड वाहनं ही जी पुण्याच्या दिशेला येतात त्याला कुठेतरी एक पर्यायी मार्ग आपल्याला द्यावा लागेल. दुसरा प्रश्न आहे की रात्रीच्या वेळेस हा नगर रोड हा पुढे अनेक जिल्ह्यांना जोडलेला आहे. त्यामुळं लक्झरी असेल, प्रायव्हेट ट्रॅव्हल्स असतील, यांचं प्रमाण ह्या नगर रोडवर खूप आहे आणि ते कुठेही रस्त्यात थांबवतात. त्याच्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न आणखी गंभीर होतो, ट्रॅफिक वाढत जातं. प्रामुख्यानं मला या गोष्टीवर काम करावं लागेल. दुसरी गोष्ट पाणी प्रश्न खराडीला पण आहे, वाघोलीला पण आहे. परंतु खराडीमध्ये पाण्याच्या टाक्यांचं काम पूर्ण आहे, परंतु जेवढ्या प्रमाणात लोकसंख्या आहे तेवढ्या प्रमाणात पाणी मिळत नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी एक लयबद्धता मला आणावी लागेल. राहिला वाघोलीचा प्रश्न, तर वाघोलीला पाण्याच्या टाक्यांचं काम चालू आहे. ते ज्यावेळेस आता आपण म्हणाला ज्यावेळेस ते आमदार निधीतनं होईल किंवा जे प्रस्तावित PMRDच्या जागा आहेत त्या ठिकाणी ते काम चालू आहे, त्याच्यानंतर ते पाण्याचा प्रश्न सुटेल. परंतु राहिला प्रश्न वाघोलीचा, तर वाघोलीमध्ये कचऱ्याचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी आपल्याला चांगलं काम करावे लागेल. महिलांचं सशक्तीकरण, महिला सबलीकरण हे फक्त कागदावरच आहे. त्यासाठी आपल्याला रोड्स असतील, काही भाग असतील, गार्डन्स असतील, जे काही ओपन एरियाज आहेत त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षतेसाठी आपल्याला CCTV बसवणं अनिवार्य आहे. बरोबर आहे. त्यानंतर माझा जो काही लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारचे ग्राउंड्स, माझे जे आई वडील असतील म्हणजे आजी आजोबा असतील, वयोवृद्ध जे असतील त्यांच्यासाठी एक विरंगुळा केंद्र जे आपण म्हणतो ते देखील उभारणं गरजेचं आहे. म्हणजे असे अनेक कामं. आणि सर्वात मोठं काम, मी ॲज अ डॉक्टर आय एम अ जनरल सर्जन, माझ्या प्रोफेशन रिलेटेड जर मी काम करेल तर मी तुम्हाला सांगतो की मी आत्तापर्यंत सोशली मी अनेक लोकांच्या शस्त्रक्रिया ह्या मोफत करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कॅट्रॅक्ट सर्जरी असेल, मी ऑलमोस्ट 1000हून जास्त मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया फुकट करून दिलेल्या आहेत. अँजिओप्लास्टीज असतील, जॉईंट रिप्लेसमेंट असतील, ते देखील मी योजनेतनं, म्हणजे मी काय माझ्या खिशातनं करत नाही, मी ते योजनेतनं व्यवस्थित बसून लोकांना मी मदत करतोय. राहिला त्या धर्तीवर की माझ्या ह्या येरवड्यापासून ते वाघोलीपर्यंतचा जो माझा प्रभाग आहे, म्हणजे हा जो आमचा पुणे महानगरपालिकेतला जो एरिया आहे त्या एरियामध्ये एकही मोठं हॉस्पिटल नाही. म्हणजे माझ्या गोरगरीब जनतेला छोटीशी देखील वैद्यकीय सहायता कुठली लागली तर त्यांना ससूनवर अवलंबून राहावं लागतंय, ससूनला जावं लागतंय. तर त्या धर्तीवर मी, किंवा कमला नेहरू आहे आपल्याकडे, YCM आहे, त्या धर्तीवर एक छान आपल्याकडे PMRDचे मोठे मोठे हॉस्पिटलला आरक्षित असे प्लॉट आहेत. त्या प्लॉटवर मी एक चांगलं हॉस्पिटल मी माझ्या कारकिर्दीमध्ये उभारल की ज्या ठिकाणी डिलेवरी मोफत होतील, लहान मुलांची वैद्यकीय सर्व तपासण्या, वैद्यकीय ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे होईल. म्हणजे अशी व्हिजन असलेला मी एक जनसेवक आहे आणि त्या माध्यमातून मला काम करायचं आहे. मी अगदी शेवटाकडे येतोय. आरोग्य क्षेत्रामध्ये आपण याआधीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आरोग्याच्या बऱ्याच समस्या, स्वच्छता असेल किंवा अन्य मुद्दे, तर आपल्या आरोग्य क्षेत्रातल्या आतापर्यंतच्या सामाजिक कार्याचा फायदा आपल्याला नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना होणार आहे. मात्र त्या व्यतिरिक्त आता मुद्दा महत्त्वाचा हा आहे की नेते हे प्रचारात असतात, दिसतात, त्यावेळी भेटीगाठी होतात, मात्र बऱ्याच सामान्य जनतेचा हा सूर असतो की निवडणुका झाल्या की नेते परत दिसत नाहीत, मग ते नॉट रिचेबल होतात, संपर्क होत नाही. आपणही पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलात. आपण नेमकं मतदारांना काय आवाहन करणार आणि मतदारांनी आपल्यालाच का मत दिलं पाहिजे? मी जरी उच्च शिक्षित असलो किंवा डॉक्टर असलो तरी पहिल्यापासून, म्हणजे माझी वैद्यकीय कारकीर्द ही एक 14-15 वर्षाची आहे. या कारकिर्दीमध्ये देखील मी माझा सोशल टच आहे तो कधी सोडलेला नाही. मी पहिल्यापासून लोकांमध्ये आहे आणि सर्वसामान्य जनतेतला एक मी आहे. म्हणजे असं माझ्या 100 पिढ्या काही राजकारणात नव्हत्या. माझ्या घरामध्ये साधा ग्रामपंचायत सदस्य देखील नव्हता. लोकांचे प्रश्न जाणणारा मी आहे, लोकांना समजून घेणारा मी आहे. आत्ताच्या जे पुढारी आहेत ते एकदा निवडून आले की गाडीची काच देखील खाली करत नाहीत. परंतु मी आज रस्त्यावर फिरतोय, ह्याच्या आधीही रस्त्यावरच फिरत होतो, लोकांचे मी सर्व प्रश्न सोडवत होतो. म्हणजे कसलंही पद नसताना मी लोकांचे प्रश्न सोडवायचो. तर उलट्या मला जर लोकांनी उद्या निवडून दिलं, माझ्या क्वालिटीवर मी बोलतो, लोकांनी मला जर निवडून दिलं तर 100% मी तुमचाच आहे. तुम्ही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभं राहा. तुम्हाला मी ह्या प्रभागामध्ये जसं लोकांना नगरसेवकाच्या दारात जाऊन बसावं लागतं कुठल्याही कामासाठी, ते तसं होणार नाही. कारण नगरसेवक आपल्या दारी ही मोहीम मी पूर्णपणे प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे राबवतो.
तर खूप खूप धन्यवाद. आगामी काळासाठी सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तर डॉक्टर पवन सोनवणे यांनी त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4 मध्ये नेमक्या काय समस्या आहेत, कुठल्या मुद्द्यांवर काम करणं आवश्यक आहे, त्यांच्या माध्यमातून विकासाचं व्हिजन काय, तर आगामी काळात ते नगरसेवक न राहता जनसेवक म्हणून या मतदारसंघामध्ये राहणार अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. पाहत राहिलेच मराठी.